श्री स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो तो आपापल्या परीने माता लक्ष्मीची पूजा करत असतो। तर प्रत्येकजण घरामध्ये माता लक्ष्मीचे या दिवशी पूजन करतं। वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, वेगवेगळे नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केले जातात। माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये यावं, अखंड निवास करावा, आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव्य ऐश्वर्य नांदावं असं प्रत्येकाला वाटत असतं। परंतु या दिवशी आपण माता लक्ष्मीची जशी पूजा करतो त्याच प्रकारे आपल्याला आपल्या घरातून अलक्ष्मी घरातून बाहेर काढली पाहिजे, तेव्हाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल। तर अलक्ष्मी म्हणजे नेमकं काय, अलक्ष्मी निस्सारण कसं करायचं, तर फक्त आपल्याला जुन्या झाडूने एक उपाय करायचा आहे। घरातली जी अलक्ष्मी आहे ती दूर करायची आहे। तर वर्षातून फक्त हा एकच दिवस येतो ज्या दिवशी आपण घरातून अलक्ष्मीला घराबाहेर काढू शकतो आणि घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रित करू शकतो। तर या शुभ दिवशी आपण जर हे काम केलं तर नक्कीच आपल्या घरातून अलक्ष्मी दारिद्र्य निघून जाईल आणि घरामध्ये सुख आणि शांती समाधान लाभेल। त्यासाठी आपल्याला जुन्या झाडूचा हा उपाय करायचा आहे। जुन्या झाडूने आपल्याला अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे। तर अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय, ते कसं करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। अलक्ष्मी ही अशुभाची म्हणजे दुर्भाग्याची दारिद्र्याची देवता मानली जाते। हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे। जसं आपण लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा करतो त्याच प्रकारे अलक्ष्मीची देखील अशी पूजा करण्याची, विसर्जन करण्याची एक प्रथा आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य असावे आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठी आज तिचे देखील पूजन करून तिला गावाबाहेर काढलं जातं। त्याच प्रकारे आपण घराबाहेर अलक्ष्मी कसं काढावं, अलक्ष्मी निस्सारण कसं करावं ते देखील मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। समुद्र मंथनातून कालकूट नंतर परंतु लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली म्हणून तिला लक्ष्मीची मोठी बहीण असं समजलं जातं। जिचं तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते। तिच्या शरीरावर म्हातारपणीच्या खुणा होत्या। समुद्र मंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने देवांना विचारले, मी कुठे राहू? त्यावर देव म्हणाले, जिथे केस, कचरा, कलह, अनीती, भ्रष्टाचार, असत्य भाषण, सज्जनांची निंदा, परद्रव्य हरण, आळस, व्यभिचार असेल तिथे जाऊन तू राहा। अलक्ष्मीचे वाहन हे गाढव असून तिच्या हातामध्ये झाडू आहे। अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात। लक्ष्मी आणि अलक्ष्मी संबंधित एक कथा आहे। एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघी एका ऋषींकडे गेल्या। त्या दोघींनी ऋषींना विचारले, मुनिवर्य, आमच्या दोघीपैकी सुंदर कोण दिसते आणि पाहणाऱ्याला आनंद केव्हा वाटेल? तर ऋषींना या दोघींपैकी कोणालाच नाराज करायचे नव्हते। तेव्हा ते म्हणाले, तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो। दोघींनी पळत पळत झाडाला हात लावून परत ऋषीकडे आल्या। ऋषी म्हणाले, अलक्ष्मी, तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस। लक्ष्मी, तू इथे येत होतीस त्यावेळी सुंदर दिसत होती। दोघींचे देखील समाधान झाले। अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते त्यावेळी आपणास आनंद होतो आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरामध्ये येते त्यावेळेस आपणाला आनंद वाटतो। सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जावो आणि लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे। तर लक्ष्मीपूजनाला आपण जशी लक्ष्मीची पूजा करतो त्याच प्रकारे आपल्याला रात्री 12 वाजता जुन्या झाडूने आपल्याला हा उपाय करायचा आहे, अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे। म्हणजे घरातून दारिद्र्याची देवता, गरिबीची देवता, अलक्ष्मी घरातून आपल्याला बाहेर हाकलवून द्यायची आहे। तर ते कसं करायचं, तर रात्री 12 पर्यंत तुम्ही दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण असतो। आपण घरामध्ये झगमगाट करतो, घरामध्ये आपण लाइटिंग लावत असतो, दिवे लावत असतो, पंत्या लावत असतो। तर या दिवशी देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही शक्य असेल तर रात्री 12 पर्यंत तुम्हाला घरामध्ये पंत्या चालू राहतील इतपत आपल्याला पंतीमध्ये तेल ठेवायचं आहे। निदान एखादा तरी दिवा घरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत चालू असावा आणि रात्री 12 वाजता घरातील प्रत्येक गृहिणीने हा उपाय करायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या घरातून अलक्ष्मी बाहेर निघून जावो, घरातील इडापिडा, दारिद्र्य, गरिबी, सततची कटकटी, भांडणे घराबाहेर जावो यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी लक्ष्मी
लक्ष्मीपूजनाला तुम्ही नवीन झाडू आणलेला असेल तर त्या झाडूची तुम्हाला पूजा करायची आहे, परंतु घरामध्ये जो काही जुना झाडू असेल त्याने आपल्याला अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे. तर जुना झाडू तुम्ही घ्यायचा आहे. जुना झाडू घेऊन तुम्हाला त्या झाडूचे टोक तुम्हाला जमिनीवर लागेल अशा प्रकारे झाडू घ्यायचा आहे आणि तो झाडू तुम्हाला पूर्ण घराच्या कोपऱ्यामधून तुम्हाला तो फिरवून घ्यायचा आहे. आणि म्हणजे तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये, किचनमधून बेडरूममधून हॉलमध्ये, गॅलरीमधून सगळ्या घरातील कानाकोपऱ्यातून तो झाडू आपल्याला न उचलता हलवून घ्यायचे. म्हणजे एक लक्ष्मण रेखा काढल्यासारखं आपल्याला करायचं आहे. झाडूचं टोक जमिनीवर टेकून आपल्याला पूर्ण घरातून तो झाडू फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो झाडू तसाच फिरवत आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आहे. त्यानंतर तो झाडू तरी देखील आपल्याला तो झाडूचं टोक आपल्याला जमिनीपासून उचलवायचं नाही. त्यानंतर आपल्याला तो झाडू आपल्याला जो आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो तिथे आपल्याला 3 वेळा आपटायचा आहे. आणि त्यानंतर त्याची जी एखादी जुन्या झाडूची एखादी काडी म्हणजे झाडूची ज्या काड्या असतात त्यातलं एखादं टोक तोडून आपल्याला एक छोटीशी काडी तोडून तुम्ही ती घराबाहेर टाकायची आहे. तर ही क्रिया करत असताना आपल्याला अलक्ष्मी निस्सारण हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. म्हणजे अलक्ष्मी निस्सारण आपल्याला करायचं आहे. असं बोलत तुम्हाला पूर्ण घरातून हा झाडू फिरवून आणायचा आहे आणि 3 वेळा आपल्याला उंबरट्यावरती आपटायचं आहे आणि त्यातली एक काडी काढून आपल्याला बाहेर फेकायची आहे. असं केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी, जी कटकटी होतात, भांडणे होतात, पैसा पुरवठा न पडणे, कर्ज, हे ज्या काही समस्या असतात त्या समस्यामधून आपण मुक्त होऊ शकतो. घरातून दारिद्र्याची देवता अलक्ष्मी आपल्याला घराबाहेर काढण्याची साधी सोपी पद्धत आहे. तर रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे. हा उपाय केल्याने घरातील गरिबी, दारिद्र्य कायमचे दूर निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यासाठी प्रत्येक गृहिणीने लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी अमावस्येला हा उपाय नक्की करायचा आहे. श्री स्वामी.